श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत उल्का कडले यांचा ललितबंध. विषय आहे माझं भाजी प्रेम. माझा आवडता ऋतू हिवाळा, कारण ह्या ऋतूत मिळणाऱ्या ताज्या हिरव्यागार पालेभाज्या आणि फळभाज्या यामुळे खादाडीवर उदंड प्रेम असणाऱ्या मला हाच ऋतू प्रिय आहे. खरं तर प्रत्येक ऋतूत काही खास भाज्या असतात. उन्हाळा आला की फणस, आंबाडी, तर पावसाळ्यात अळू, बांबू असतात. आमच्याकडे म्हणजे माझ्या आजोळी बांबूच्या कोवळ्या कोंबांना कोमची म्हणतात. तरीही हिवाळ्यातल्या भाज्या खास असतात. ताज्या, चवदार आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. स्वस्त म्हणण्याचं मात्र टाळलंय हं. एकेकाळी भाज्या हिवाळ्यात स्वस्तही असायच्या. माझ्या माहेरी आई मिळेल ती भाजी करायची. घराजवळ भाजी विकायला येणारा वसईवाला जी भाजी घेऊन येईल ती भाजी रात्री आमच्या पानात वाढलेली दिसायची. भोपळ्याची फुलं, शेवग्याचा कोवळा पाला हे माझं शाळेत असतानाच खाऊन झालंय, अगदी न कुरकुरता. मात्र जेव्हा स्वतः करून खायची पाळी आली तेव्हा आळशीपणाने अशी काही उचल खाल्ली की अशा बऱ्याच भाज्यांना मी दुरूनच हाय आणि बाय करू लागले. क्वचित ताटून येणारे आठवणींचे कड सोसत, उमाळे परतवत त्यांची आपुलकीने विचारपूस मात्र करायचे. काही भाज्या माझ्या आळशीपणावरही मात करून घरात यायच्या. माझ्या माहेरी असा भाजीमय मराठमोळा स्वयंपाक लहानपणापासून खाल्ल्यामुळे आदर्श भोजनाची माझी व्याख्या म्हणजे विविध भाज्यांनी सजलेल्या परिपूर्ण ताटातील पदार्थांचा आनंदाने आस्वाद घेणे. लग्न होऊन सासरी आले तर माझ्या सासूबाई माझ्यावर भलत्याच खुश. रोजच्या जेवणातले पाव किलो भाजी संपवायची कशी ही त्यांची रोजची चिंता माझ्या येण्यामुळे कायमची मिटली. पण नंतर मात्र माझं अतिच भाजीप्रेम पाहून आपल्या मुलाच्या आणि नातवंडांच्या काळजीने त्यांची झोपही उडाली होती. मी किती मराठमोळे जेवण जेवत होते याचं उदाहरण द्यायचं तर इतकंच सांगेन की मला आलू पराठा किंवा नूडल्स यांचा शोध लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी लागला होता. हा पुढचा प्रसंग लग्नानंतर 1-2 महिन्यातला असावा. मला आठवतंय, एका शनिवारी रात्रीच्या जेवणाच्या वेळी सासूबाईंनी मोठ्या प्रेमाने आणि त्याहीपेक्षा कितीतरी पटीत अपेक्षेने मला सांगितलं आणि विचारलं होतं, उद्या तू तुझ्या पद्धतीने नूडल्स कर. माझ्याकडे कलकत्त्याहून आणलेल्या खास बारीक नूडल्स आहेत, येतात ना तुला? मी जेवताना खरं तर कधीही पाणी न पिणारी, पण तेव्हा घशात अडकलेला घास पाण्याबरोबर ढकलला आणि लगेच अतिशय निरागस प्रश्न मी त्यांना विचारला होता, नूडल्स म्हणजे काय असतं नक्की? माझ्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्यात कांद्याच्या पातीचा नंबर बराच वर आहे. त्यातून ती बारीक कोवळ्या पातीची आणि पांढऱ्या कांद्याची असेल तर आणखी आवडते. अशा पातीची कोशिंबीर अफलातून लागते. बारीक चिरून त्यात चवीपुरतं मीठ, तिखट, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून ही कोशिंबीर करायची. हाताने कालवून झालं की हाताला छान सुगंध येतो. एरवी मला भाजी संपायला सांगणारे आमच्या घरातले सगळे सदस्य ही कोशिंबीर मात्र माझ्यासाठी शिल्लकही ठेवणार नाही. शिवाय चणा डाळ घालून केलेली पातीची भाजी आणि कांद्याच्या पातीचा झुणका हे दोन्ही सुद्धा चवदार लागतात. हे 3 पदार्थ कितीही वेळा खाल्ले तरी माझं मन काही भरत नाही. असा साधा मराठमोळा स्वयंपाक करून जेव्हा जेव्हा जेवते तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी माहेरच्या दिवसांची आठवण हमखास येतेच. माझं भाजी प्रेम. उल्का कडले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.